आता पाहूयात आमचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्र देशा, माझे सहकारी गिरीश निकम यांच्यासोबत। नमस्कार, मी गिरीश निकम। महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊया। सुपर स्मेल्टर्स आणि राज्य सरकारमध्ये 10,000 कोटींच्या प्रकल्पाचा सामंजस्य करार झाला। या अंतर्गत चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहे। ॲडव्हान्टेज विदर्भ एक्स्पोमध्ये खासगी कंपन्या आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात गुंतवणूक करार करण्यात आला आणि याच एक्स्पोमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत देखील सामंजस्य करार करण्यात आला। या अंतर्गत ट्रॅक्टर आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये 15,000 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे। ऑटोमोबाईल क्षेत्रातली इन्व्हेस्टमेंट ही विदर्भात नागपूरमध्ये आलेली आहे। महिंद्रा अँड महिंद्रा ही अतिशय आधुनिक नेक्स्ट जेन अशा प्रकारचं जे त्यांची कार आहे, एसयूव्ही आहे, तिची फॅक्टरी इथे टाकते। ही इंटिग्रेटेड फॅक्टरी असेल ज्यातनं ईव्ही कार्स, नेक्स्ट जेन कार्स आणि त्यासोबत ट्रॅक्टर्स अशा दोन्ही गोष्टी असतील। ही इंटिग्रेटेड पद्धतीची महिंद्राची सगळ्यात मोठी फॅक्टरी असेल आणि यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये देखील ते इन्व्हेस्टमेंट करतायत। त्याचं अनाउन्समेंट त्यांनी केलं। जवळपास 15,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि 1600 एकर जागा आम्ही त्यांना देतो। यामुळे मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट तयार होणार आहे। तसंच या ठिकाणी स्मेल्टिंगच्या क्षेत्रामध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट झाली आहे। ईव्ही ऑटोच्या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट झाली आहे। मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूर आणि विदर्भात आलेली आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकरचा अपघात झाला, त्यामुळे वाहतूक कोंडीसारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी आता MSRDCला विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। तसंच पुणे मुंबई मिसिंग लिंकचं काम देखील युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील पालघर जिल्ह्यातील 454 मीटर लांबीच्या माउंटन टनल 6चं खोदकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हीसीद्वारे या ब्रेकथ्रूची पाहणी केली। कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे येथे न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडचा वापर करण्यात आला। केवळ 12 महिन्यात हे काम पूर्ण करण्यात आले आणि आतापर्यंत प्रकल्पाचे 334 किलोमीटरचे पूल आणि 417 किलोमीटरचे खांब उभारून झाले। आगामी काळात देशात आणखी 7 हायस्पीड कॉरिडॉर विकसित केले जाणार आहेत। नाशिक आणि मराठवाड्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दमणगंगा, वैतरणा, गोदावरी आणि कृष्णा भीमा नदीजोड प्रकल्पांचा आढावा घेतला। सिंचन प्रकल्पांसाठी 24,000 कोटींची तरतूद आहे। कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी वळवण्यासाठी तातडीनं निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले। तसंच धरण क्षेत्रातील जमिनी PPP तत्वावर विकसित करण्याचं धोरण देखील निश्चित करण्यात आले। शेतकरी आणि पशुपालकांना नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशानं बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान महापशुधन एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं। पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी या तयारीचा आढावा घेतला आहे आणि या संदर्भात चर्चासत्र आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्याचे निर्देश दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबईत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचं लोकार्पण झालं। वकिलांना प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजाचं प्रशिक्षण देण्यासाठी ही देशातील पहिलीच अकॅडमी आहे। तंत्रज्ञान आणि AIच्या युगात वकिलांना सक्षम करणं हा याचा मुख्य उद्देश आहे। राज्य शासनानं या केंद्रासाठी 10 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे। मुंबई शहरासाठी लेदर आणि उपनगरासाठी जेम्स ज्वेलरी उत्पादनांची ODOP म्हणजेच वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट म्हणून निवड करण्यात आलेली आहे। 7 पॉइंट्स अजेंडा राबवून पुढच्या वर्षी निर्यातीत दुहेरी वाढ करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले। जागतिक व्यापार केंद्रासोबत ODOP ब्रँडिंगसाठी सामंजस्य करार देखील करण्यात आलाय। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी मुंबईत झालेल्या इग्नाइट 2026 या कार्यशाळेदरम्यान हे करार करण्यात आले। महाराष्ट्र देशामध्ये पुन्हा भेटूयात, तोपर्यंत नमस्कार।